काय आलास? हे घे झेंडे घे. बरेचसे झेंडे लावायचे आहेत, खाली पताकेही लावायचे आहेत. बाय द वे, उद्या मिरवणुकीला बुलेट तुझी काढतोय की माझी काढू? काय रे, काय झालं? तुझ्याशी बोलतोय. मला सांग, आपण ही जी शिवजयंती साजरी करतोय, झेंडे लावतोय, पताके लावतोय, उद्या मिरवणूक काढू, ही सगळं महाराज बघत असतील. अरे वेडा झालायस की तू? काय बोलतोयस? अरे आपले महाराज आहेत ते, बघत तर असतीलच ना. मग मला सांग, जर ह्या सगळ्या गोष्टी महाराज बघत असतील, मग महाराज बाकीच्या गोष्टी पण बघत असतील ना? म्हणजे आज सकाळी माझी मैत्रीण ट्रेनने ट्रॅव्हल करते, एक अनोळखी पुरुष तिच्या बाजूतून तिला स्पर्श करून निघून गेला. ती दिवसभर विचारतच आहे की तुझ्यासोबत हे का घडलं. अरे मग तिने आरडाओरडा का नाही केला? आणि तिने आवाज का नाही उठवला? अरे किती वेळा आवाज उठवणं त्यांच्यासाठी नॉर्मल झालंय की आपण जर रस्त्यावरून चाललोय ना की कोणताही पुरुष आपल्याकडे बघणार युज टू झालंय त्यांना. पण हे योग्य आहे? त्यांनी काय या घुसमटीत जगावं, हे नॉर्मलाइज करावं की आपल्याकडे पुरुष बघतातच आणि आपल्याला मान खाली घालूनच चालायचंय. त्यांनी का डोक्यात ठेवायचं? त्यांना पण अधिकार आहे ना रे मोकळ्याने जगायचा. अरे पूर्वीच्या काळात जर कोणत्याही स्त्री बरोबर वाईट व्हायचं ना तेव्हा महाराज त्यांना कठोर शिक्षा द्यायचे. आणि आता काही पुरुष अशी सहज वावरतायत, बिनधास्त वावरतायत. त्यांना कसलीच भीती नाहीये की मला कोण बोलेल, मला कोण काय करेल, कसलीच भीती नाहीये. आणि आपण कुठे राहतो? महाराष्ट्रात, ज्या मातीत महाराजांचा जन्म झाला. महाराजांनी त्यांच्या काळात प्रत्येक स्त्रीचा आदर केला, त्यांचा सन्मान केला. आणि मला सांग, हे सगळं जर आज महाराज पाहत असतील तर त्यांना काय वाटत असेल? हाच आहे का तो महाराष्ट्र ज्याच्यासाठी त्यांनी एवढी वर्ष लढा दिली, स्वतःचं रक्त सांडलं? आपल्या महाराजांनी जसं धर्माचं रक्षण केलं ना, तसं स्त्रियांचं पण रक्षण केलं. आणि आज आपण काय करतोय? हे बघ, आपण दरवर्षीप्रमाणे शिवजयंती तर जल्लोषात साजरी करूयाच, पण जर खरंच आपल्याला मनापासून महाराजांना मानवंदना द्यायची असेल ना, तर प्रत्येक स्त्रीच्या पाठीशी आपण उभी राहावी. जेव्हा कधी आपल्या आई बहिणी एकट्याच कुठे जातील ना, जिथे पुरुष जास्त असतील आणि स्त्रिया कमी असतील, तेव्हा त्यांना त्या पुरुषांची भीती नाही वाटली पाहिजे. तिला हे नेहमी वाटलं पाहिजे की पुरुष आपले मावळे आहेत. जेव्हा कधी आपल्यावर वाईट वेळ येईल ना, तेव्हा हेच मावळे आपल्यासाठी उभे राहतील. जय शिवराय.